अंबिका रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण आळूवडी बनवणार आहोत, तीही अगदी सोप्या पद्धतीने। बऱ्याच जणांना वाटतं की आळूवडी बनवणे खूप किचकट आहे किंवा कशी आळूवडी बनवली तरी ती घशात कापते। तर आज आपण चवीला अतिशय रुचकर आणि अशी चविष्ट अशी आळूवडी बनवणार आहोत। पण तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर बनवूया आजची आळूवडी। आपण इथे आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मागची देठ पण कापून घेतला आहे। 15 पाने घेतलेत आपण यासाठी। त्यानंतर डाळीचं पीठ घेतलंय 2 वाट्या, दाणा पावडर 1 चमचा, हळद पावडर 1 चमचा, पांढरे तीळ घेतले 2 चमचे, त्यानंतर गरम मसाला घेतला 1 चमचा, ओवा घेतलाय 1 चमचा, तेल, चवीनुसार मीठ, जिरे, हिरव्या मिरच्या घेतल्या 10-12, लसणाच्या पाकळ्या 10-12, आल्याचे तुकडे 2 घेतले, कोथिंबीर घेतली आणि लिंबू घेतलाय। अगोदर आपण जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आलं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात हे सर्व काढलंय, आता बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। आपण जे 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आता हे मसाले टाकून घेऊया। धना पावडर, हळद पावडर, गरम मसाला, हळदी, चवीनुसार मीठ, त्यानंतर बारीक केलेली मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, जिरे हे सर्व टाकून घेऊयात। ओवा असा हातावर चोळून टाकायचा आहे, त्यामुळे वास छान येतो। यामध्ये आता हा अर्धा लिंबू आपण घेतला होता, त्याचा रस पिळून घेऊयात। लिंबू जो आपण पिळतोय त्या रसामुळे आळूच्या वड्या घशामध्ये कापत नाही। या ठिकाणी तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही चिंच पाणी पण वापरू शकता। 1 चमचा तेल। आता हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया। पाणी थोडं थोडं वापरून टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं आहे। या पद्धतीने पीठ असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आपलं तयार आहे, आता आपण आळूच्या वड्या लावून घेऊयात। या ठिकाणी आपण परात घेतली आहे, परातीत आता 1-1 पान ठेवून त्याला पीठ लावून घेऊया। अगोदर जे मोठं असेल आकाराने पान ते घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं आहे परातीत व्यवस्थित। त्यानंतर पीठ घ्यायचं आहे आणि असं एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित। पीठ एकसारखं सगळीकडे लावायचं आहे पानाला। पीठ लावून झालेलं आहे पानाला, त्यानंतर आता याच्यावर दुसरं पान ठेवायचं आहे, असं आथरून घ्यायचं सगळीकडे सारखं। आता याला पण आपण सगळीकडे पीठ लावून घेणार आहोत। हे जे मधलं सेंटरचं देठ आहे ते खालच्याच पानावर ठेवायचे, वरच्याचं देठ पण, आणि असं व्यवस्थित सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे। दुसऱ्या पानालाही आपण पीठ लावून घेतलं आहे, त्यानंतर याच्यावर तिसरं पान ठेवूया। देठ तिथंच ठेवायचे सेंटरला पहिल्या पानाच्या आणि आथरून घ्यायचं व्यवस्थित। आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं। तर याला पण छान पीठ लावून घेऊया। पीठ लावताना जे आपले 4 बोटं आहेत पुढचे त्याच्यावर पीठ घ्यायचं आणि सरळ असं खाली ओढायचं, त्यामुळे एकसारखं पीठ लागलं जातं। आपलं सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून झालेलं आहे। आता याची आपण घडी घालणार आहोत। घडी घालताना ह्या बाजूने घालायची, अगोदर अशी छोटीशी बाजू दुमडायची, अशी घडी मारायची आणि मग अशी घडी घालत चालायची। इथं घडी घातल्यानंतर इथं थोडंसं पीठ लावायचं आहे। पीठ लावल्यामुळे वड्या जेव्हा आपण वाफवून घेतो तेव्हा ती घडी उलटत नाही आणि वड्या छान आपल्या गोल गोल
छान पीठ लावायचं आणि घडी घालायचं आहे आणि हाताने थोडं प्रेस करायचं आहे घडी घातल्यानंतर. पुन्हा घडी घालूया, प्रेस करायचं आहे, असं बंद करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपली वडी तयार झाली पीठ लावून, बघू शकता आपण. या ठिकाणी आपण 15 पाने घेतले होते. एका वडीत आपण 3 पानं वापरले. अशा आपल्या 5 वड्या लावून झालेल्या आहेत. एका वडीत आपण शक्यतो जास्तीत जास्त 5 पण पानं लावू शकतो. जसे आपल्याला लेअर पाहिजे तसे जास्त पानं वापरू शकतो आपण. या ठिकाणी 3 पानं वापरलेत, त्यामुळे लेअर छान येतात वडीला. आपण वड्या वाफवून घेणार. या ठिकाणी चाळणी घेतली आहे, त्याला तेल लावून घेऊया. तेल लावल्यामुळे त्या खाली चिटकणार नाही. यामध्ये आता वड्या ठेवून घेऊयात. साधारण 5 वड्या बरोबर बसतात त्या चाळणीत. तुम्ही कुकरला पण वाफवून घेऊ शकता किंवा इडली पात्रात पण ठेवून घेऊ शकता. हे बघा, अशा 5 वड्या आपल्या बसलेल्या आहेत व्यवस्थित. वड्या आपल्याला याच्यावरती वाफवून घ्यायच्या आहे. त्यासाठी एक तांब्याभर पाणी या भांड्यात ठेवलंय आपण. पाण्याला उकळी आल्यावर याच्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, त्याच्यावर वड्या ठेवून घेऊया. त्याच्यावर एक झाकण घालायचं आहे, त्यामुळे वाफ व्यवस्थित टाकून राहते. यावर झाकण घालून घेतलं आहे आपण. आता हे 10 मिनटं आपण वाफवू देऊ द्या. त्यानंतर आपण उलटून बघणार आहोत शिजल्या की काय. परत उलटी बाजू करून 5 मिनटं शिजू देणार आहोत. अशा आपण एकूण 15 मिनटावर वड्या वाफवून घेणार. 15 मिनटे आपण वाफवून घेतल्या आहे वड्या. मध्ये उलटून घेतल्या तर 10 मिनटं झाल्यानंतर छान वाफळल्या आहे. चेक करण्यासाठी आपण त्यामध्ये चमचा टाकून बघूया किंवा सुरीने पण बघू शकतात. असे हलकं जात आहे म्हटल्यावर छान शिजल्यात वड्या. आता थंड होऊ देऊ आपण. वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आपण कट करण्यासाठी काढून घेऊया. आपण इथे कट करण्यासाठी वड्या काढून घेतल्या आहेत. वड्या कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता यामध्ये कशी लेयर आलेली आहेत. अशाच प्रकारे सर्व वड्या कट करून घेऊयात आपण. सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत. आपण आता तव्यावर भाजून घेऊयात तेल टाकून. गॅस चालू करून त्यावर तवा ठेवून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. आता त्यावर वड्या टाकून घेऊया. तवा गरम झालेला आहे, त्यावर वड्या टाकून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता. वड्या तळून पण छान लागतात. पुन्हा थोडंसं तेल टाकून घेऊया सगळीकडून. मिडियम फ्लेमला ठेवून व्यवस्थित भाजायच्या तवा. वड्या छान क्रिस्पी लागतात मग. साधारण 1 मिनिट आपण एक बाजू भाजून घेणार आहोत, त्यानंतर उलटून घेणार आहोत. वड्या उलटून घेऊया. हलकासा सोनेरी रंग आला तुम्ही बघू शकता. हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. पुन्हा 1 मिनिटभर आपण या बाजूने भाजून घेऊया. वड्यांना छान लेअर तयार झालेले आहे आपले, तुम्ही बघू शकता. आणि रंगही खूप छान आलेला आहे. आपण हिरव्या मिरच्या वापरल्या आहे त्यामुळे छान दिसतात वड्या. 1 मिनिट झाला आहे. वड्या उलटून घेऊयात. हे बघा खालच्या बाजूने छान भाजल्या आहेत आणि त्याच्यावरती हावरी पण दिसते. हे बघा हावरी त्याला चिटकली आहे आपण पिठामध्ये टाकल्यामुळे. वड्या छान क्रिस्पी झालेल्या आहेत. आपण काढून घेऊयात आता. आपल्या गरमागरम आळूच्या वड्या तयार आहेत. खूप क्रिस्पी झालेल्या आहेत आणि खूप छान झाल्या आहेत. आपण ह्या टोमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकतो किंवा लोणच्यासोबत पण खाऊ शकतो. लेअर बघू शकता तुम्ही. पीठ पण छान भाजलं गेलं आहे आजपर्यंत. बघा वड्या छान झाल्या आहेत आपल्या. तुम्ही ही घरी रेसिपी नक्की बनवून बघा. खूप छान लागतात चवीला आणि बनवायला पण खूप सोप्या आहेत. तुम्हाला जर अंबिका रेसिपीच्या
रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.